लग्न म्हणजे दोन जीवांच्या मिलनासोबतच दोन कुटुंबांना एकत्र बांधणारा एक रेशीम धागा. ढोल ताशांचा गजर, नटलेली वरात आणि आनंदाने ओसंडून वाहणारा मांडव. पण वर्ध्याच्या बरबडी गावात याच आनंदाला कोणाची तरी दृष्ट लागली. ज्या वरातीत गुलाल उधळला जाणार होता तिथे रक्ताचे सडे पडले. ज्या हातांनी अक्षता टाकायच्या होत्या त्याच हातांनी धारदार शस्त्र उपसलं गेलं. एका किरकोळ वादाचं रूपांतर अशा भीषण हत्याकांडात होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. सख्ख्या पुतण्याने काका आणि चुलत भावाच्या लग्नाच्या वरातीतच बळी घेतला. आनंदाच्या मांडवात मृत्यूचं तांडव कसं घडलं पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. वर्धा शहराच्या जवळच असलेल्या बरबडी गावात भलमे कुटुंब राहत होतं. घरात लग्नाची लगबग होती, नातेवाईक जमले होते. प्रभाकर भलमे आणि त्यांचा मुलगा रितेश भलमे उत्साहाने पाहुण्यांची सरबराई करत होते. लग्नाची तयारी पूर्ण झाली होती. मुहूर्ताची घटिका जवळ येत होती. पण या आनंदाच्या पडद्याआड एक जुना द्वेष खदखदत होता. संपत्तीचा एक असा वाद जो नात्यांच्या पलीकडे गेला होता. हे हत्याकांड अचानक रागाच्या भरात झालेलं नव्हतं. हा एक थंड डोक्याने आखलेला कट होता. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार मृत प्रभाकर भलमे आणि आरोपी अल्पवयीन पुतण्या यांच्यात गेल्या 8 महिन्यांपासून संपत्तीवरून वाद सुरू होता. 8 महिन्यांपूर्वी त्यांच्यात मोठं भांडण झालं होतं, ज्याची पोलीस दरबारी नोंदही झाली होती. तेव्हापासूनच आरोपीच्या मनात सुडाची आग जळत होती. त्याने ऑनलाईन पोर्टलवरून एक धारदार चाकू मागवला होता. तो फक्त योग्य संधीची वाट बघत होता आणि ती संधी त्याला मिळाली घराण्यातील एका लग्न सोहळ्यात. रात्रीची वेळ होती. नवरदेवाची घोड्यावरून वरात निघाली. बँड बाजा वाजत होता. तरुण मुलं नाचत होती. सेवाग्राम मार्गावरील हनुमान मंदिराजवळ वरात पोहोचली. सर्वजण विठ्ठलाच्या गजरात आणि गाण्यांच्या तालावर मग्न होते. प्रभाकर भलमे आणि रितेश वरातीच्या पुढे मागे लक्ष ठेवून होते. अचानक गर्दीचा फायदा घेत तो अल्पवयीन पुतण्या समोर आला. त्याच्या डोळ्यात रक्ताने माखलेला सूड होता. काही कळायच्या आत त्याने काका प्रभाकर यांच्यावर चाकूने सपासप वार केले. बापाला वाचवण्यासाठी रितेश धावून आला, पण सैतान बनलेल्या पुतण्याने त्यालाही सोडलं नाही. त्याने रितेशच्या शरीरावरही खोलवर वार केले. वरातीत एकच खळबळ उडाली. गाणी थांबली, नाच थांबला आणि सर्वत्र किंकाळ्या ऐकू यायला लागल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बाप लेकाला तात्काळ सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आलं. डॉक्टरांची टीम सज्ज होती, पण जखमा इतक्या खोल होत्या की नशिबाने साथ दिली नाही. उपचारापूर्वीच प्रभाकर आणि रितेश भलमे यांना मृत घोषित करण्यात आलं. ज्या घरात सनईचे सूर उमटणार होते तिथे आता फक्त आक्रोश उरला होता. घटनेची माहिती मिळताच वर्धा पोलिसांनी घटनास्थळ गाठलं. आरोपी अल्पवयीन असला तरी त्याचे कृत्य एखाद्या सराईत गुन्हेगाराला लाजवेल असं होतं. पोलिसांनी वेगाने चक्र फिरवली आणि त्या अल्पवयीन पुतण्याला ताब्यात घेतलं. त्याने ऑनलाईन चाकू मागवल्याची कबुली आणि जुन्या वादातून हे कृत्य केल्याचं पोलिसांसमोर स्पष्ट झालं. मालमत्तेचा हव्यास रक्ताच्या नात्यापेक्षा मोठा ठरला होता. ही घटना केवळ एक गुन्हेगारी कृत्य नाही, तर ती समाजाच्या मानसिकतेवर केलेला प्रहार आहे. संपत्तीसाठी स्वतःच्याच रक्ताचा बळी देण्याची प्रवृत्ती कुठून येते? एका अल्पवयीन मुलाच्या मनात इतका द्वेष कसा निर्माण होतो की तो ऑनलाईन शस्त्र मागवतो? लग्न कार्यासारख्या पवित्र सोहळ्यातही लोक आपला संयम का गमावतात, असे अनेक प्रश्न आहेत. वर्ध्याच्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा अंत झाला. वरात निघाली पण ती स्मशानाकडे. या घटनेने एकच शिकवण दिलीये की राग आणि संपत्तीचा लोभ हा कधीही मानवाचा मित्र असू शकत नाही. आज भलमे कुटुंबाचं घर रिकामं झालंय, पण मागे सोडून गेलेत अनेक प्रश्न. गुन्हेगार कितीही लहान असो किंवा मोठा, कायद्याच्या कचाट्यातून सुटणं अशक्य आहे. पण गेलेले दोन जीव आता कधीच परत येणार नाही याची